देशाच्या विकासामध्ये महिलांचे योगदान मोठं आहे। कृषी व्यवसाय देखील त्याला अपवाद नाही। पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला या क्षेत्रामध्येही स्वतःचं योगदान देत आहेत। नुकताच पुण्यामध्ये महिला राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला। राष्ट्रीय महिला किसान दिवसानिमित्त मिरची पिकाच्या उत्तम कृषी पद्धतीविषयी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला पद्मश्री राहीबाई पोपेरे, कृषी परिषदेच्या महासंचालिका वर्षा लड्ढा उंटवाल, डॉक्टर महानंद माने, मंगेश तिटकारे, डॉक्टर अमोल यादव आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। वर्षा लड्ढा उंटवाल आपल्या भाषणात म्हणाल्या, महिलांचे योगदान शेतीविषयक व्यवसायात खूप महत्त्वपूर्ण आहे। आज इथे ज्या महिला जमलेल्या आहेत त्यांना मी इतकंच सांगेन की जेवढे शासनाचे प्रोजेक्ट आहेत त्याचा तुम्ही लाभ घ्या। त्याच्यातून आपण स्वतः काय करू शकतो ते बघा। म्हणजे ग्रामीण भागात शेती हा आपला म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो। कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने यांनी शेतीच्या व्यवस्थापन क्षेत्रात स्त्रियांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे असे मत व्यक्त केले। निसर्गाने एक व्यवस्थापनाचा जो गुण आहे तो स्त्रीमध्ये जास्त आहे। माणसांपेक्षा स्त्रिया व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या MCR मध्ये आहे। लड्डा मॅडम आहेत, त्याच्यानंतर आरती भोसले मॅडम आहेत। आरती भोसले मॅडम ह्या कॉलेजचेच विद्यार्थिनी आहेत आणि त्या खूप सुंदरपणे MCRचा चारी विद्यापीठाचं जे कोऑर्डिनेशन आहे आणि शासनाबद्दल बरोबरचं तर ते खूप सुंदरपणे चालवत आहेत। पद्मश्री राहीबाई पोपेरे अर्थात बीजमाता यांनी सांगितले, तर इथं आता माझं काम जर म्हणलं तर मी एक ग्रामीण भागामध्ये असते, डोंगरदऱ्यामध्ये, कळसुबाई, भंडारदरा परिसरामध्ये असते आणि मी एक देशी बी वाचवलं का जे कुठं नाहीची होत चाललं होतं हे बी मी वाचवलं आणि हे आता प्रत्येक शेतकऱ्यामध्ये देशोदेशी हे बी द्यायचे, कारण हे खूप दर्जेदार आहे, आपल्या आरोग्याला चांगले आणि आपण हे हायब्रिड बेनक हा हायब्रिड माल खाऊन त्याला खर्च पण खूप येतो। त्यांनी शेतकरी परत आत्महत्या पण करतो नाही बाजारभाव भेटला तर। मग आपलं हे जुनं ते सोनं आहे, हे कुठंतरी गेलेलं आहे ना, तर हे परत पुढं आणलं पाहिजे। हे काम मला एक जितीन साठे सर बाईप संस्थेचे आणि हे काम मला बाईप संस्थेमध्ये करायला खूप मोठी संधी भेटली आणि ह्या कामामध्ये मला एक साठे साहेब म्हणून जितीन साठे यांनी खूप मदत दिली आणि हे काम आता महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर गेले। मंगेश तिटकारे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, शेतीमध्ये काम करणाऱ्यामध्ये 74% ग्रामीण महिलांचा समावेश आहे आणि या महिलांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतं। त्यांना घरातील अडचणी आहेत, त्यांना पारंपरिक एक दुय्यम वागणुकीची अडचण आहे, त्यांना हे म्हणून आज आपण त्यांना समानतेला आणण्यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार विविध योजना आखतंय, परंतु त्या योजनांचं अंमलबजावणी कशी होते हे पण त्यांना नीटसं माहिती नाही आहे। तर आजच्या प्रसंगाने आम्ही ह्या महिलांना आम्ही सांगू इच्छितो की आमचं महामंडळ हे कृषी विभाग, मॅग्नेट, पोकरा किंवा महिलांसाठी ज्या सक्षमीकरण असल्या कारणासाठी शासनाच्या ज्या MSRLM असेल, महिला विकास आर्थिक महामंडळ असेल, यांच्या योजना कशा पद्धतीने राबवल्या जातात ते प्रशिक्षण देणारं आमचं एक सहकार खात्याचं कंपनी ॲक्ट खाली नोंदवलेलं महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आहे। मनुष्यबळ विकास अधिकारी हेमंत जगताप या कार्यक्रमाविषयी बोलताना म्हणाले, आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे राष्ट्रीय महिला किसान दिवस की जे आपण बघतोय की राज्यभरामध्ये शेतीमध्ये पुरुषांच्या बरोबर इव्हन मी म्हणेल की पुरुषांच्या जास्तहून अधिक महिला हे शेतीमध्ये राबत असतात आणि त्या दृष्टीनं आजच्या दिवसाचं हे महत्त्व आहे, हे अतिशय महत्त्व आहे आणि त्या दृष्टीनं आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व राज्यातील महिला शेतकऱ्यांचे मी या ठिकाणी खास करून आभार व्यक्त करतो।